नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब एज्युकेशन. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाअंतर्गत ही वॅकन्सी असणार आहे. तांत्रिक पदांसाठी इथं मनुष्यबळाची वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणारे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर चांगली ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी असणार आहे मित्रांनो. ओके, इथे इंजिनिअरचे पदे असणार आहे मित्रांनो. सगळे प्रोजेक्ट इंजिनियर, मॅनेजमेंटचे प्रोजेक्टचे असणार आहे. चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी असणार आहे. संपूर्ण माहिती देणार आहे. कोणती किती पदं असणार आहे, सॅलरी काय असणार आहे, आपल्याला कसं करायचं आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला देणार. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनल नसेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओ. मित्रांनो, ही जी वॅकन्सी असणार आहे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील तांत्रिक कामकाजासाठी तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून. सामान्य प्रशासन विभागाकडून जी आर आलेला आहे मित्रांनो. 29 मार्च 2025 चा लेटेस्ट जी आर असणार मित्रांनो. याच्यामध्ये काय दिलेले आहे मित्रांनो, शासन निर्णय आपण बघणार आहोत थोडा तरी. आता मित्रांनो, याच्यामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या अखत्या रीतीतील निवडणुकांचे संचालन, अनुषंगिक बाबी उदाहरणार्थ मतदार याद्या, निवडणूक जनजागृती इत्यादी बाबी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयामार्फत राज्यात नेहमी सुरू असतात मित्रांनो. त्यांचं म्हणायचं आहे लोकसभा, विधानसभा, त्यानंतर सार्वत्रिक निवडणूक 2024 संपुष्टात आल्या असल्या तरी मतदार याद्या तयार करणे व त्यामध्ये निरंतर अवगत करणे, त्याच्यानंतर मतदार जनजागृती, विविध पोटनिवडणुका तसेच द्विवार्षिक निवडणुका इत्यादी कामे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून वर्षभर चालू असतात. या कामासाठी आपल्याला या कार्यालयात तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता असते मित्रांनो. ओके, याच्यासाठी आता मित्रांनो, याच्यामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य या कार्यालयाच्या प्रस्तावना अनुलक्षून अपर मुख्य सचिव सेवा यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीच्या दिनांक 21/3/2025 रोजीच्या बैठकीमध्ये खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेले मित्रांनो. आता खालील तक्त्यांमध्ये अनुक्रमे 1 ते 4 मध्ये मनुष्यबळास दिनांक 16/12/2024 ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत कार्यकर मंजुरी, तदनंतर 15/2/2026 पर्यंत मुदतवाढ दिली. म्हणजे आता इथून त्यांची मुदतवाढ झालेली आहे. 15/2/2026 पर्यंत मुदतवाढ झालेली आहे, त्यामुळे सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 6 ते 7 नंबरचे जे पद असतात त्यांची 1/10/2024 ते 31/12/2025 पर्यंत कार्यरत मंजूर करणे. ओके, त्यानंतर 8 नंबर येथील मनुष्यबळांचा सेवा 1/4/2025 ते 31/7/2025 पर्यंत नव्याने घेण्यास मान्यता देणे असं सांगण्यात आलेलं आहे. तर तांत्रिक मनुष्यबळ संख्या किती असणार आहे, अर्हता काय असणार आहे, अनुभव किती असणार आहे, तो दिलेले आहे. आपल्याला एक्सपिरियन्स पण लागणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिलं पद असणार आहे, आपल्याला पद असणार आहे प्रोजेक्ट मॅनेजर. एक पद असणार आहे ग्रॅज्युएट मॅनेजमेंट वाले, इथं अप्लाय करू शकता. मार्केटिंग, ऑपरेशन्स, फायनान्स, जनरल सायन्स, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग, सिव्हिल, एमटेक, इलेक्ट्रिकल, IT, त्यानंतर आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल, बायोटेक वाले अप्लाय करू शकता. एकूण 10 पदे असणार आहे. त्याच्यानंतरचे जे पद असणार आहे सोशल मीडिया एक्सपर्ट साठी मित्रांनो, एक पद असणार आहे ग्रॅज्युएट वाले, इथं अप्लाय करता आर्ट्स, कॉमर्स, सायन्स मधले. त्यानंतर इथं सिव्हिल वाले पण अप्लाय करू शकता, इंजिनिअरिंग वाले, एमटेक, बीटेक वाले जे पण ते पण अप्लाय करू शकता. त्यानंतर आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक कम्युनिकेशन्स वाले अप्लाय करू शकता. 3 वर्षाचा इथं आपल्याला एक्सपिरियन्स काउंट होणार आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर 3 नंबरचे जे पद आहे HR ॲडमिन साठी एक पद असणार. इथं ग्रॅज्युएट वाले अप्लाय करू शकता आपण, आर्ट्स, कॉमर्स वाले, सायन्स वाले अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये मार्केटिंग, ऑपरेटिव्ह, फायनान्स, जनरल वाले पण अप्लाय करू शकता. 7 वर्षाचा अनुभव आपल्याला लागणार आहे मित्रांनो. त्यानंतरचे जे पद असणार मित्रांनो, याच्यामध्ये सॉफ्टवेअर करता असणार, सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनिअरिंग साठी एक पद असणार आहे. ग्रॅज्युएट इंजिनिअर वाले अप्लाय करू शकतात. सिव्हिल, एमटेक, इलेक्ट्रिकल, IT, इलेक्ट्रॉनिक्स अशा पद्धतीचे आपल्याला झालेलं पाहिजे. आपल्याला इथं सायन्स स्ट्रीम मध्ये 3 वर्षाचा अनुभव इथं लागणार आहे मित्रांनो. 5 नंबरचे जे पद असणार मित्रांनो, आपल्याला 5 आणि 6 नंबरचे जे पद आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंट लेवल 1 NIC साठी असणारे 2 पद असणार मित्रांनो. एक पद दिलेलं आहे इथं. याच्यामध्ये 2 पदांसाठी मित्रांनो BE, BTech, MCA, MSc, IT, CS वाले अप्लाय करू शकते. तर 5 वर्षाचा अनुभव इथं लागणार आहे मित्रांनो. 7 नंबरचे जे पोस्टिंग आहे प्रोजेक्ट मॅनेजर, याच्यामध्ये जे असणार मित्रांनो आपल्याला लेवल 7 असणार. याच्यामध्ये एक वॅकन्सी असणार. याच्यामध्ये पण BE, BTech, MCA, MSc वाले अप्लाय करू शकता. ओके, इथं 5 पदं असणार मित्रांनो सॉफ्टवेअर सिस्टमचे.
8 नंबरचे जे पद असणार मित्रांनो आपलं सॉफ्टवेअर इंजिनिअरसाठी तर 3 पदं असणार आहे. याच्यामध्ये आपण बीई, बीटेक, एमसीए, एमएससी, आयटी, सीएस, एमएस सॉफ्टवेअर इंजिनिअरवाले अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये पण आपल्याला 1 वर्षाचा अनुभव लागणार आहे मित्रांनो, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये काय येतं मित्रांनो, उपसमितीने अ, सदर निर्णयाच्या आधारे परिशिष्ट क्रमांक 1 मध्ये नमूद विविध कामे पार पाडण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळास परिशिष्ट क्रमांक 2 मध्ये नमूद कालावधी कार्यरत मंजुरी मुदतवाढ सेवा नव्याने घेणे त्यानंतर निर्णयाद्वारे मनुष्यबळ अ, निर्णयांची मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ओके. याच्यामध्ये कटांतरी भरती असणार मित्रांनो ही आपल्याला काही दिवसांसाठी इथं कामाला घेणार आहे मित्रांनो. तो अशा पद्धतीचा हा जी-आर आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून. ओके. चांगली परिस्थिती असणार आहे आपल्यासाठी. ज्यांना पण अप्लाय करायचं असेल त्यांनी आपल्याला इथं अप्लाय करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जायचं आहे महाराष्ट्राच्या आपल्या. तिथून म्हणजे स्पेशल वेबसाईटवर तिथून महाराष्ट्राच्या रिक्रुटरमध्ये जाऊन अप्लाय करायचं आहे मित्रांनो. ओके. तर तुम्हाला त्याची वेबसाईट लिंक पण मी देऊन देईन मित्रांनो. ओके आयोगाची. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काही शंका असेल तर टेलिग्रामवर WhatsAppला मेसेज करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे आणि काही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायचे आहे मित्रांनो. काही आपल्याला शंका वगैरे असेल त्याही ओके. त्यानंतर आपल्या चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करायचा हा व्हिडिओ. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा मित्रांनो. असे जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.